स्टाफने प्रत्येक ठिकाणी चेक केलंय पण पर्स नाही सापडली. आम्हाला माफ करा प्लीज. गेले माझे पैसे गेले. 10,000 रुपये होते त्यात आणि माझा फोन पण गेला. हे तर आता खूप रागवतील. यांनी मला किती वेळेस म्हटलं होतं माधवी पैसे सांभाळून ने पण माझाच मूर्खपणा. माहिती कुठे ठेवली मी माझी पर्स. देवा परमेश्वरा. अहो ऐका, ही पर्स तुमची आहे का? अरे अरे हीच पर्स आहे. माझी पर्स. मिळाली. थँक्यू व्हेरी मच. पण तुम्हाला कशी मिळाली? अहो ताई, आम्ही इथे शॉपिंग करत होतो आणि खेळता खेळता मुलीने कधी पर्स बॅग मध्ये टाकली कळलंच नाही आणि आम्ही इथून निघून गेलो. पुढे जाऊन पाहिलं तेव्हा समजलं ही पर्स तर माझ्या बॅगेमध्येच आहे. म्हणून मी लगेचच द्यायला आले. थँक्यू. किती छान. थँक्यू व्हेरी मच. बाळा सॉरी बोल. सॉरी आंटी. अरे नाही बाळा, नाही बेटा. अहो ताई, हिच्या वतीने मी माफी मागते तुमची. अहो नाही, उलट मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. तुम्ही हे परत करायला आलात. थँक्यू व्हेरी मच. हो थँक्यू. थँक्यू सो मच. काय बघितलं ना माधवी वहिनी, मिळाले ना? भिडे वहिनी, तुमचे पैसे मिळणारच होते, तुमच्या मेहनतीचे होते. चला एक टेन्शन गेलं. हो पण माझं टेन्शन चालू झालंय. घरात सगळे माझी वाट बघतायत. थोडं लवकर जायचंय. चला लवकर जाऊ. हो चला. हो रिक्षा अरे दया वहिनी, तुम्ही इतका त्रास नका करून घेऊ. आपण लवकर घरी पोहोचू प्लीज. हो ते घरी सगळे वाट बघत असतील म्हणून मला थोडं टेन्शन आलंय. मी पण अतिउत्साहात टप्पूच्या पप्पांना स्वतः फोन करून सांगितलं की तुम्ही घरी आलात की मस्त काठियावाडी जेवण तयार असेल. आणि बघा ना, मी अजून इथेच आहे. ही सगळी माझी चूक आहे. सगळं माझ्यामुळेच होतंय. मी जर तुम्हाला फोर्स केलाच नसता तर हे सगळं झालंच नसतं. दया वहिनी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही अंजली वहिनी, ऍक्च्युली हे माझ्या निष्काळजीपणामुळे झालंय. माझी पर्स हरवली नसती ना तर सगळं वेळेत झालं असतं. सॉरी दया वहिनी. अरे सोडा, आपण सगळे सॉरी म्हणण्यापेक्षा रिक्षा शोधूया ना. हो रिक्षा. कमाल आहे. रिक्षा. पण ना खरंच इतकं लेट झालंय आणि वरून रिक्षा पण मिळत नाहीये. रिक्षा. अरे देवा. मला घरी जायचंय. अरे असं काय करायचं आता? एक सुद्धा रिक्षा मिळत का नाही? रिक्षा थांबायला तयार नाही म्हणजे? मग बघा ना लपाड. आता जर का रिक्षा खाली दिसली ना तर रिक्षावाल्याला न विचारता सरळ आतमध्ये जाऊन बसा. अरे ती बघ रिक्षा. हा थांबा. अहो तुम्ही कुठे बसताय? आम्हाला गोकुळधाम सोसायटीला जायचंय. नाही जाऊ शकत मी. ते का? अहो हे बघा दादा, तुम्ही कस्टमरला ना असं पॅसेंजरला ना असं नाही म्हणू नाही शकत. आरटीओ कडे कंप्लेंट करेन. करू. हे बघा ताई, मी तुम्हाला नाही म्हणत नाहीये. थँक्यू भाऊ. चला आता आधी तुम्ही रिक्षा वेटिंग वर आहे. ही पण रिक्षा गेली. आता वैताग आहे नुसता. रिक्षा गोकुळधाम सोसायटी. अरे दया वहिनी, तुम्ही इथे? हो, मी जरा रिक्षा शोधत होते. पण फाल्गुनी तू इथे? अरे मी तर फक्त घरातलं सामान घ्यायला आले होते. आता परत घरी चालले.
तुला कुठे सोडू का? नाही नाही थँक्यू फाल्गुनी. त्याचं काय की आम्ही सगळे एकत्र निघालो होतो ना, बस आता रिक्षा मिळाली की आम्ही सगळे एकत्रच जाऊ. एक मिनिट दयावहिनी, तुम्ही यांच्यासोबत घरी जा ना, तुम्हाला लेट होतंय ना. आम्ही सगळे मागून रिक्षाने येऊ. अंजली ओ, वहिनी बरोबर बोलते. अरे असं कसं? उशीर तर सगळ्यांनाच होतोय ना. दया वहिनी, अंजली वहिनी बरोबर बोलतायत. तुम्ही जा ना घरी लवकर. जेठा भाऊ तुमची घरी वाट पाहत असतील. इथे रिक्षाची वाट पाहत बसलो ना अजून उशीर होईल. चल ना दया, मी तुला सोडेन घरापर्यंत. हो दया वहिनी, प्लीज दयावहिनी तुम्ही जा. आमची काळजी हो, नका करू. बरोबर. हं. या बसा. बाय बाय. चल चल हं. Thank you, सांभाळून bye. जा. बाय, 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 बाय. हो, बाय, बाय. बाय, दयावहिनी, बाय. बाय. बाय, बाय. बाय, मागून. दयावहिनीनं खरंच उशीर झालाय आणि भूकेमुळे जेठाभाऊंचं डोकं खराब झालं असेल. हे देवा, जेठाभाऊ दयावहिनींवर रागवले नाही पाहिजेत. माझे हे सुद्धा काही ना काही कटकट नक्कीच करते. तसं खाण्याच्या बाबतीत मी खूप लकी आहे. हा, हंसने हॉटेलमधून काहीतरी मागून खाऊन पण घेतलं असेल. माझ्या रोशनचं तर असं आहे ना की जोपर्यंत तो माझ्या हातचं बनवलेलं जेवण नाही जेवत तोपर्यंत त्याची गाडी थांबून जाते. पण तरी पण मी त्याला समजावेन. अरे सगळ्यात जास्त हं. टेन्शन तर दयावहिनीचं आहे. त्यांनी जेठाजींना स्पेशल काठियावाडी जेवण बनवण्याचं प्रॉमिस केलं होतं. तेच तर. आता आपण काय करूया? हे माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपण एक काम करूया, आपण आपापल्या हजबंड्सना कॉल करूया आणि सांगूया की तुम्ही जेठा भाऊंना समजवा की ते दया वहिनीवर रागवणार नाही. थोडं लवकर थोडं लवकर. अरे फाल्गुनी, जरा फॅसन फास्ट चालव ना प्लीज. ते बघ सायकल वाले पण पुढे निघून गेले. ते काय आहे ना दया, 20च्या स्पीड पेक्षा जास्त जोरात चालवायला मला भीती वाटते. नाही ना, मला सकाळी नाही पोहोचायचंय. गाडी थांबव 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 थांबव. हे बघ, तुला प्रॉब्लेम नसेल तर मी ही गाडी चालवू का? मला खूप लेट होतोय. मला घरी लवकर जायचंय. मला गाडी व्यवस्थित चालवायला येते. प्लीज. अच्छा ठीक आहे ठीक आहे. हॅमलेट दे. पिऊन पिऊन पाणी पण सगळं संपवलं. हॅलो माधवी, कुठे आहेस तू? मी तुला कधीपासून फोन करतोय, फोन का उचलत नाहीयेस? अहो सॉरी, जरा फोन ना पर्स मध्ये होता आणि पर्स हरवली होती. अच्छा अच्छा. काय पर्स हरवली होती म्हणजे? अरे माधवी, त्याच्यात पार्टीला द्यायचे 10,000 रुपये होते. गेले गेले, ते पण पैसे गेले. अगं माधवी, मी तुला 1000 वेळा सांगितलं होतं की पैसे नीट घेऊन जा, सांभाळून घेऊन जा. सांगितलं होतं की नाही? माधवी, एवढा हलगर्जीपणा. अहो जरा ऐकून तर घ्या. अरे काय ऐकून घेऊ माधवी? 10,000 काय छोटी रक्कम आहे का? माहितीये किती पापड लाटावे लागतात? वा, मलाच सांगतात मीच पापड लाटते. आणि का ओरडताय? आणि पैसे कुठे गेले नाहीयेत. पर्स बरोबर पैसे पण सगळे मिळालेत. मग काय, विद्यार्थ्यांची उत्तर पत्रिका बघण्या अगोदरच मार्क्स देतात. कसे शिक्षक आहात तुम्ही? पूर्ण गोष्ट ऐकत नाही आणि हायपर होतात. सॉरी माधवी, तू म्हणाली पर्स हरवली तेव्हा माझं डोकंच काम करत नव्हतं. म्हणजे पैसे आहेत ना? हो, ते सगळं सोडा, माझी गोष्ट ऐका. हो हो, बोल बोल. तुम्हाला ना माझं एक काम करावं लागेल. काय? ते काय झालं ना, माझी पर्स हरवली होती ना, तर या सगळ्यामध्ये दया वहिनीनं घरी जायला उशीर झाला. म्हणून मग जरा जेठा भाऊंना जाऊन समजावा ना.
काय समजवायचंय कोमल? हेच की जेठा भाऊनी दया वहिनींना ओरडू नये. इन शॉर्ट, जेठा भाऊंना शांतीचं इंजेक्शन द्यायचंय. काय बोलतेस कोमल? असं कुठलं इंजेक्शनच बनलं नाहीये. हंस, माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही जेठा भाऊंच्या घरी जा आणि त्यांना शांत करा. बबिता, जेठालाल काय लहान मुलगा आहे की त्याला समजावं लागेल? हो अय्यर, इतका इरिटेट नको होऊस. हे बघ, आय थिंक जेठाजी आज दया वहिनींवर खूप रागवणार आहेत. म्हणून माझं असं म्हणणं आहे की तू जेठाजींकडे जा आणि त्यांना समजाव की हे असं काही करू नकोस प्लीज. पण बबिता, जेठालालला समजावणं किती कठीण आहे हे माहित आहे ना तुला? ओय रोशन माय डार्लिंग, ओय मला सगळं माहितीये जेठाप्राला कसं समजवायचं. तुझा प्रिय रोशन सिंग सोडी ओय जेठाप्राला असं समजवेल की जेठाप्रा दया वहिनीवर काय कोणावरच रागवणार नाही. अरे रोशन, तुला जेठा भाऊंना समजवायचंय, भांडण नाही करायचंय. ओय काही गल नाही सोनिये. ओय तुझ्या प्रेमात मी कोणासोबतही भांडण न करता समजावू शकतो. तुम्ही समजलात ना तारक? हो, मी समजलो. तुम्ही शॉपिंगला गेला होता आणि तुम्हाला उशीर झाला आणि दयावहिनींनी जेठालालला काठियावाडी जेवण बनवण्याचं वचन दिलं होतं, त्यामुळे मी लटकलो ना. तुम्ही लटकलात? कुठे? म्हणजे तुम्ही काय बोलताय? काय नाही, तू नाही समजणार. ये लवकर ये. ओके. ओहो, आता समजलं जेठालाल फोन का उचलत नाहीये सारखा. खूप दिवसांनी काठेवाडी जेवण खाण्याचा योग आला होता, पण माझ्या नशिबात कारली लिहिली आहेत ना, मला कुठे मिळणार आहे काही. सावकाश. दया, मला भीती वाटते. हळू. आज तर जेवण खाण्याऐवजी टप्पूच्या पप्पांचा ओरडा खावा लागेल. फाल्गुनी पकड. चल फाल्गुनी, बाय. थँक्यू. हा बाय. बाय. अगं माझं हेल्मेट. अरे हो. चल बाय. बाय. सॉरी, थोडा उशीर झाला. नाही, थोडा नाही, खूपच जास्त उशीर झाला. आई, आतापर्यंत आम्ही काहीच खाल्लं नाहीये. सॉरी बेटा. सॉरी म्हटलं की झालं सगळं. हा, अरे आज तुझ्यामुळे मी पूर्ण दिवस उपाशी राहिलो आहे. काही माहितीये तुला? कालबादेवीतल्या राजू भाऊने माझ्यासाठी सर्व खाण्याच्या गोष्टी आणल्या होत्या, पण तू मला काठ्यावाडी जेवणाचे स्वप्न दाखवलं होतं, त्यामुळे त्यातलं मी काहीच नाही खाल्लं. त्यातलं थोडंसं पण टेस्ट नाही केलं. ते सर्व पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं, पण मी मनाला इतका कंट्रोल केलं, सर्व पाणी परत पाठवलं. म्हणालो आता नाही, परत जा. मी जेव्हा घरी पोहोचेन तेव्हा ये. आणि घरी आल्यावर पाणी तोंडात नाही, डोळ्यात आलं. 10 मिनिटं बोलून तू 2 तासाने आली आहे. दया, आज तू फक्त माझं स्वप्न नाही तोडलं, तर बापूजी आणि टप्पूलाही तोडलं. म्हणजे आतमधून दोघेही तुटून गेलेत भुकेने, तिघेही. सॉरी, मला माफ करा. अरे काय माफ करा? तुला माहित आहे, तुझ्यावर विश्वास ठेवून मोठे उपाडे मी मेहता साहेबांना पण काठ्यावाडी जेवण जेवायचं आमंत्रण देऊन आलोय. आता ते इकडे येतील, त्यांना मी काय बोलू, काय सांगू? केव मुरमुरे खा. आणि तुला शॉपिंग करायला जायचं होतं तर सांगायचं होतं ना, मी राजू भाऊकडेच खाल्लं असतं. आणि बापूजी आणि टप्पूसाठी पार्सल घेऊन आलो असतो. हो आई, तूच मला शिकवलेस ना की वचन देऊन तोडणं चुकीचं असतं म्हणून. बोला. सुनबाई, मी तर कधी विचारही करू शकत नाही की तू अशी चूक करशील म्हणून. मी नेहमी तुला मुलीसारखंच मानलं.
नेहमी तुझी बाजू घेतली आणि जेठ्यावर रागवत राहिलो. मग आणि तू त्याचे असे पांग फेडलेस, असा बेजबाबदारपणा. सॉरी बापूजी, मला माहितीये आज माझ्याकडून खूप गंभीर चुकी झाली. प्लीज मला माफ करा. नाही सुनबाई, आज तुला माफी नाही मिळू शकत. आपल्या जबाबदारीची जराही जाणीव नाही झाली तुला. सॉरी, हे खरं आहे की आज मी माझी जबाबदारी पार नाही पाडली, पण हे सगळं माझ्याकडून चुकून झालंय. प्लीज मला माफ करा. प्लीज मला माफ करा. प्लीज. काय मला माफ करा, मला माफ करा? बापूजीने सांगितलं तर ऐकलंच नाही. नाही मिळणार माफी. खबरदार खबरदार, जर रडलीस तर आज तुझ्या अश्रूने कोणी फसणार नाही इथे. आज तुला माफी नाही, शिक्षा मिळणार. शिक्षा? काय बापूजी? बरोबर. बस बस इकडे. आज तुला गडा कुटुंबाच्या न्यायालयात 3 शिक्षा ऐकवण्यात येतील. त्यातली कोणतीही एक शिक्षा जी तुला आवडेल ती तू निवडू शकते. तयार? शिक्षा नंबर 1, तुला कायमस्वरूपी अहमदाबादला जावं लागेल. मी माझं घर सोडून अहमदाबादला नाही जाणार. नाही. ठीक आहे. शिक्षा नंबर 2, तू कधी गरबा नाही खेळणार. टपूचे बाबा त्या प्रकारे तहानलेल्या पाण्याशिवाय नाही राहू शकत, त्याचप्रमाणे मी गरबाशिवाय नाही राहू शकणार. ठीक आहे. शिक्षा नंबर 3, टपो, आपल्या मम्मीच्या डोळ्यावर पट्टी बांध. हो पप्पा. तिसरी शिक्षा, आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून गांधारी बनू. नाही आई, तिसरी शिक्षा डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतरच सांगितली जाईल. आणि ती जी पण शिक्षा असेल ती तुला स्वीकारावी लागेल, कारण पहिल्या 2 शिक्षा तू नाकारल्या आहेत. टपूचे बाबा, तुम्ही कोणती पण शिक्षा द्या, पण प्लीज मला माझ्या कुटुंबापासून वेगळं नको करू. आणि बस, पुढे काहीच नको बोलू. तुला एकही शब्द बोलण्याची परवानगी नाहीये. बंदीवान, टप्पू, मम्मीला पट्टी बांध. पट्टी बांध. हो पप्पा. सुनबाई, आज एक सासरा आपल्या सुनबाईला अशी शिक्षा देणार आहे जी प्रत्येक सून लक्षात ठेवेल. चल, उभी राहा. चल. कुठे? हो, नेतोय ना मी. आता अशी बाजूला ये. उभी राहा.
या खुर्चीवर बस. जेठ्या काढ पट्टी डोळ्यावरून. हो बापूजी. दया, मी डोळ्यांवरून पट्टी काढतोय, पण जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडू नकोस. हो. चल आता उघड डोळे. डाळ ढोकळे. डाळ ढोकळे. हीच तुझी शिक्षा आहे. मला काही समजलं नाही. म्हणजे असं आहे सुनबाई की आम्ही तिघे तुझ्यावर चिडल्याचं नाटक करत होतो. बापूजी, मला खरंच काही कळलं नाही. मी उशिरा आली, तुम्हाला उपाशी बसावं लागलं, तरी पण तुम्ही माझ्यावर चिडला नाही आहात. नाही 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 आहे. म्हणजे आता नाही, आधी चिडलो होतो. म्हणजे काय झालं की मी दुकानावरून घरी काठियावाडी जेवण करायच्या मूड मध्ये आलो. मग घरी येऊन बघितलं की तू नाही आहेस, जेवण पण तयार नाही आहे, आणि भुकेमुळे टप्पू, बापूजी आणि मी तिघांची हालत खराब होत होती. मग मला राग आला आणि मग येऊ दे सुनबाईला. आज ती आपल्या सासऱ्यांचं नवीन रूप पाहिल. शाबास बापूजी. दया आली की तिला चांगलं खडसावा. काय खर्चवायचं? काय खर्चवायचं काय? तुझ्यात माणुसकी वगैरे काही गोष्ट आहे का नाही? बापूजी, अरे प्रत्येक गोष्टीत रागवायचं नसतं कधी. जरा समजुतीने घे ना बाबा. यात काय समजुतीनं घ्यायचं बापूजी? 10 मिनिटं म्हणत 2 तास झाले, अजूनही तिचा पत्ता नाही. काही जबाबदारी वगैरे काही आहे की नाही? ही जबाबदारी वाढी. घरात जर सगळ्यात जास्त जबाबदार कोण असेल तर ती सुनबाई आहे. सकाळी सर्वांच्या आधी ती उठते. आपण उठायच्या आधीच घरातली अर्धी कामं ती संपवते. तिचा दिवस आपला नाश्ता बनवण्यापासून सुरू होतो आणि सगळ्यांची काळजी घेत घेत संपतो. नेहमी आपल्याला त्रास न होण्याची काळजी घेते. आज जर तिला थोडासा उशीर झालाय तर नक्कीच त्याचं काहीतरी कारण असेल. कुठलीही अडचण विचारून थोडीच येते. सुनबाईने तुला स्वतःच सांगितलं होतं ना की आज ती तुझ्यासाठी काठियावाडी जेवण बनवणार आहे. हो. जर तिला माहित असतं की ती तुझ्यासाठी काठियावाडी जेवण नाही बनवू शकणार तर समोरून तिने तुला फोन करून सांगितलंच नसतं ना. हे तर तू सुद्धा मान्य करशील ना. हा, मग आता मग आता सुनबाई आपल्यासाठी एवढं सगळं करते तर मग आपण तिच्यासाठी काही नाही करू शकत का? म्हणजे काय करायचं तिच्यासाठी? आज जेवण आपण बनवायचं. हो आजोबा. आपण? हा बाबा, आपण जेवण जेवू शकतो तर आपण जेवण बनवू नाही शकत. काय विसरलास की काय? तुझी आई जेव्हा शेतात काम करून करून थकून जायची तेव्हा जेवण मीच बनवायचो ना. हो हो हो, बनवा बापूजी बनवा, खूप भूक लागली आहे. म्हणजे आपण तिघं मिळून बनवू. चल सांग बघू, सुनबाईला खायला काय आवडते? अरे विचार कसला करतोय, सांग मला. कधी तिला खाताना बघितलं नाही तर माहित नाही. नाही म्हणजे दुपारी तर मी दुकानातच जेवतो आणि रात्री ती आधी आपल्याला जेवू घालते, मग ती कधी जेवते हे माहीतच नाही ना. पप्पा, आईला डाळ ढोकळे खूप आवडतात. अरे हो, आठवलं बापूजी, डाळ ढोकळे. असं ठीक आहे, चला डाळ ढोकळे बनवूया. बापूजी तुम्ही बाजूला उभे राहा आणि फक्त हुकूम द्या, बाकी सगळं काम मी आणि टप्पू करतो. बरोबर टप्पू? बरोबर. बोला, सगळ्यात आधी काय पाहिजे? सगळ्यात आधी पीठ पाहिजे. पीठ? हे बाबा, विचारणार नाहीस कुठलं पीठ लागेल? डाळ ढोकळे म्हणजे हरभऱ्याचंच पीठ लागेल ना बापूजी? अरे गव्हाचं पीठ हवंय, हरभऱ्याचं पीठ नाही चालणार.
बापूजी डाळ ढोकळे पिवळी असते, हरभऱ्याचं पीठ लागणार. असं किती वेळा बनवलेस तू डाळ ढोकळे? मी एकदा पण नाही बनवली आहे. मग ऐक, गव्हाच्या पिठामध्ये हळद टाकतात म्हणून डाळ ढोकळे पिवळे होतात. समजलं? समजलं का टप्पू? हो पप्पा. हो, फ्री मध्ये शिकवत आहेत बापूजी सगळं. तर गव्हाचं पीठ. पप्पा मला माहितीये पीठ कुठे हा. आहे. एक मिनिट हा. अच्छा, आजोबा इथे आहे? हो इकडेच आहे. अरे वा, इथेच आहे. शाबास. बस ठेव हो. इथे, ठेव. बस ये इकडे. हो, पीठ आहे. अजून सांगा बापूजी, आणखी काय पाहिजे? आता मसाल्याचा डबा लागेल आणि 1 तांब्या पाणी लागेल. टप्पू, तू बापूजींना मसाल्याचा डब्बा दे आणि मी पाणी घेऊन येतो, ठीक आहे? हो हो हा. पप्पा. पाणी. आजोबा हं. हा घ्या मसाल्यांचा डब्बा. आणि हे घ्या पाणी बापूजी, प्या. ए उत्साही, नीट ऐकून घे. मला पाणी प्यायचं नाहीये. पीठ मळण्यासाठी 1 तांब्या पाणी हवं असं म्हटलं मी. ओ अच्छा, ठीक आहे बापूजी. आता तांब्या. तू राहू दे जेठ्या, तू बाहेर जाऊन आरामात बस. मी आणि टप्पू करतो सगळं. नाही नाही बापूजी, काय आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये स्वयंपाकघरात कधी लक्ष दिलं नाही ना, त्यामुळे जरा गोंधळ होतोय. पण मिळेल ना, तुम्ही सांगा काय हवंय. अरे सांगितलं ना, 1 तांब्या पाणी हवंय. हो, तांब्याभर पाणी. आता तांब्या. पप्पा मला माहितीये तांब्या कुठे आहे. अरे एक मिनिट. शाबास. अरे ते काय आहे ना, ही मुलं सारखं खायला येतात ना स्वयंपाकघरात, त्यामुळे त्यांना सगळं माहित असतं. आजोबा हे घ्या 1 तांब्या पाणी. वा वा, पूर्ण तांब्या भरून आणला बापूजी. आता हे पिऊन घ्या. मला पाणी नाही प्यायचंय, तू पी. बरं, पाणी कमी पडलं तर हा भरलेला ग्लास इथेच ठेवतो. आणि सांगा आता काय हवंय. आता टप्पू, हे पीठ मळण्यासाठी परात लागेल. हं? परत मला माहित आहे, मी आणतो. काहीतरी काम करू दे मला बाळा. ते मी पीठ शोधत होतो तेव्हाच नजर गेली होती बापूजी. याला परात म्हणतात बाळा. हा, यात पीठ मळतात. अजून काय पाहिजे? आणखी काय नको, तू फक्त शांत उभा राहा. हं? टप्पू ये इकडे ये. हा. बघितलंस टप्पू, पीठ तयार. चला आता पीठ मळून झालं. वा वा बापूजी वा, मस्त जबरदस्त मळलंय पीठ. हा. अजून सांगा काय हवंय आता. आता कुकर. कुकर ना पप्पा तिथे आहे. आण बाळा, आण इकडे. आजोबा इकडे हे आण, घ्या. इकडे आण. हं. हा, हे घ्या बापूजी. अरे आत्ताच काय गॅसवर ठेवतोस? गॅस बंद आहे ना बापूजी, आता राहू दे तिथे. आता अजून सांगा. आता डाळ हवी आहे. डाळ आता जाण. अरे बाळा, आधी विचार तर कुठली डाळ. तूर डाळ. मिळाली? हो मिळाली. हा, नाही तर आजोबा मी शोधतो. ठीक आहे तुरीची डाळ. आता बाळा ते पातेलं घे. हो पातेलं दे बापूजींना. हो. बोला बापूजी, आणखी. जेठ्या एक काम कर, ही डाळ यात टाक. हा. अरे टाक. अरे टाक ना. अरे बस 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 बस. आता एक काम कर, ही पाण्याने धुवून घे. हो. आता हे लाटून घेऊया. हं? अरे वा. वा वा आजोबा, काय सुगंध आहे. खूपच टेस्टी झाले वाटतं. झाले डाळ ढोकळे तयार. बापूजी जबरदस्त जबरदस्त, तुम्ही तर कमाल केली.
कसं वाटलं सरप्राईज? बापूजी सॉरी. अहो माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना जेवण बनवण्याचा त्रास झाला ना. अच्छा, म्हणजे तू रोज आमच्यासाठी त्रास करून घेतेस. तू दिवस रात्र आम्हाला काय हवं नको ते बघतेस, आमची काळजी घेतेस. आम्ही उठायच्या आधीच तू उठतेस, टेबलवर गरमागरम चहा नाश्ता तयार ठेवतेस, मला नेहमी वेळेवर औषधं देतेस. ही सगळी कामं तू रोज करतेस, तू त्रास सहन करून करतेस. बापूजी हे तुम्ही काय बोलताय? घरातल्यांसाठी काही करण्याचा त्रास थोडी न होतो. ते तर माझं कर्तव्य आहे. मग तुझ्यासाठी आमचं काही कर्तव्य नाही आहे? मग बापूजी म्हणतात ना, ते वीट आणि दगडांनी भिंती बनतात, पण त्या भिंतींना घर हे घराची लक्ष्मीच बनवते. तुझ्यामुळे या घराचं घरपण आहे आणि आम्ही तुझ्यासाठी एक दिवस जेवण नाही बनवू शकत. आपण जेठालालच्या घरी जाणं बरं दिसेल. मला पण तेच वाटतं अय्यर. आणि तसंही जेठालालच्या घरातून भांडणाचा आवाज तर येत नाही आहे. अय्यर, ही वादळा पूर्वीची शांतता आहे. पण मेहता साहेब, आज जेठाच्या घरातून भांडी पडायचे आवाज येत होते. होय, म्हणजे जेठाप्रा रागात भांडी आपटतो. मी एक काम करतो, मी जरा हेल्मेट घालून अरे मित्रांनो, तुम्ही सगळे इथे का उभे आहेत? सोडा प्यायला नाही गेलात? अरे बाबा अब्दुल, आज सगळ्यांना इथे सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये सोडा पाजायचा विचार आहे का? अरे बाबा, एकदा सगळं बोलणं एक. पोपटलाल, आम्ही सोडा प्यायला नाही जात आहोत. अरे आम्ही सगळे, होय, आम्हा सगळ्यांना आमच्या बायकांचा फोन आला की जेठाप्रा दया वहिनींना ओरडणार आहे, म्हणून आम्ही सगळे एकत्र जेठाप्राला समजवायला चाललोय. बरोबर. अरे बाबा, असं कसं ओरडेल जेठालाल आपल्या दया वहिनींना? मी त्याची दुनिया इकडची तिकडे करेन. अरे रे रे, उगाच काहीही बोलायला लागलायस तू. पोपटलाल, तुला लग्न झाल्यानंतरच्या कथा काय माहित? इथे जगाचं काही करायचं नाहीये, घराच्या गोष्टी आहेत, त्यांनाच समजावं लागेल. काय बोलणार रे बाबा? काय बोलायचं रोशनला? तारक, तुम्ही सगळे इथेच आहात? जेठाभाऊंकडे अजून गेला नाही? बबिता, मी हाच विचार करत होतो की आपण जेठालालला समजावणं बरोबर आहे. ऑफकोर्स बरोबर आहे अय्यर भाऊजी. दया वहिनी आम्ही म्हणालो म्हणून आमच्या सोबत बाहेर आलेल्या, म्हणून त्यांना उशीर झालेला. बरोबर आहे अंजली वहिनी, पण किती झालं तरी हा जेठालालचा पर्सनल प्रश्न आहे ना, मग आपण त्यात पडणं किती बरोबर आहे? आणि खास करून जेठालालच्या मॅटर मध्ये. अरे अय्यर भिडे, असं काय बोलताय तुम्ही भाऊ? आपली गोकुळधाम सोसायटी एक कुटुंब आहे. असं समजा, घरातल्या कोणालाही काही अडचण असेल तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की ती मिळून सोडवावी. मग काय? हो, आता बोलणं थांबवून लवकर वरती जाऊया. चला ना प्लीज, लवकर जाऊया. चल, खाऊन घे. नाही, आधी तुम्ही सगळे खाऊन घ्या, मी नंतर खाऊन घेते. दया, रोज आमचं जेवण झाल्यानंतर जेवतेस. आज तू आधी खाऊन घे, मग आम्ही खाऊ. हो ना? हो. नको, तुम्ही खाऊन घ्या. तू खातेस की मी रागावू? रागावू का? अरे नाही जेठालाल, अजिबात नाही. ए बघ, जेठालाल रागवला. नाही 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 जेठालाल, तू दया वहिनींना अजिबात रागवणार नाहीस. अरे भाऊ, दया वहिनींना थोडासा उशीर झाला तर काय झालं? तू पण कधी बाहेर जातोस आणि उशीर होतो तेव्हा दया वहिनी चिडतात. हो जेठा भाऊ, आणि ऍक्च्युली काय झालं की माझी बहीण एकतामुळे सगळ्यांना उशीर झाला. व्हेरी सॉरी. आणि माझी पर्स पण हरवली होती नेमकी तेवढ्यात. हो. मग दयानी मला असं का सांगितलं की ती माझ्यासाठी मस्त काठियावाडी जेवण बनवणार आहे म्हणून? हे बघ जेठालाल, मी तुला शेवटचं सांगतो, तू जर दया वहिनींवर चिडलास तर आजपासून आपली मैत्री संपली. नक्की? नाही, मैत्री संपली तर संपली. मी तर दयावर चिडणारच, कारण हे डाळ ढोकळे थंड होत आहेत. जर दयानी हे गरमागरम डाळ ढोकळे संपवले नाहीत तर मी चिडणारच. अरे वा, डाळ ढोकळे? हो जेठा भाऊ, आम्ही काय समजत होतो? टप्पूचे पप्पा माझ्यावर रागवत नव्हते. हे डाळ ढोकळे बापूची, टप्पू आणि टप्पूच्या पप्पांनी बनवलेत माझ्यासाठी. खूप छान. अरे वा, जेठाजी, दया बहिणींसाठी तुम्ही जेवण बनवलं? नाही, जेवण तर बापूजींनीच बनवलं. मी आणि टप्पूंनी हे बनवायला फक्त त्यांची मदत केली. आणि हे जेवण बनवायची आयडिया पण बापूजींचीच होती. वाव, किती छान. मला तर भुकेमुळे दयावर खूप राग आला होता.
पण बापूजींनी माझ्या रागावर समजूतदारपणाचं पाणी ओतून माझा राग शांत करून टाकला. हे बघा, जेठ्या बरोबरच मला तुम्हा सगळ्या नवऱ्यांना सुद्धा एक गोष्ट सांगायची आहे की जेवढी जबाबदारी पत्नीची घरासाठी असते तेवढीच जबाबदारी पतीची सुद्धा घरासाठी असली पाहिजे. अरे पती आणि पत्नी तर गाडीच्या दोन चाकांसारखे असतात. दोघांमध्ये ताळमेळ असला तर आयुष्याची गाडी एकदम आनंदात चालते. नाहीतर गाडी पंक्चर होऊन जाते. समजलं? खूप खूप धन्यवाद बापूजी, वेळोवेळी चांगली शिकवण देण्यासाठी. खरंच प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात वडीलधारी माणसाची खूप गरज आहे. अशी माणसं एखाद्या दिव्यासारखी असतात जो आपल्याला कायम प्रकाश देत असतात. आणि कदाचित तुमच्यासारख्यांच्या शिकवणीमुळेच कुटुंब कुटुंब म्हणून टिकतं. खूप 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 धन्यवाद बापूजी. ओय मित्रांनो, ओय आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याकडे बापूजींसारखे ज्येष्ठ आहेत. अरे बाबांनो, मी तर एवढंच सांगेन की परिस्थिती कधी मनासारखी नसते. प्रत्येक परिस्थिती आपल्या मनासारखी बनवून घ्यावी लागते. हो, बरोबर आहे. आणि हे जीवनाचं खरं सुख आहे. आणि सगळेजण जर कुटुंबामध्ये अशाच प्रकारे राहिले तर कुठल्याच कुटुंबात सुखाची ददात पडणार नाही. अरे यासाठी तर बापूजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ओय बरोबर आहे, बरोबर आहे. ओय टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या वाजल्या पाहिजेत. ओय, होय. चला, जेठा भाऊनी ते दया वहिनींसाठी जेवण बनवलं, पण आपलं जेवण बनवायचं बाकी आहे. चला. हो चला. थांबा, थांबा, थांबा. मलाही कुठेही जाण्याची गरज नाही. मला माहित होतं की माझ्या गोकुळधाम मधल्या सगळ्या मुली बाहेर गेलेल्या आहेत. त्यामुळे कोणालाही जेवण बनवायला वेळ मिळणारच नाही. म्हणूनच आम्ही लोकांनी खूप डाळ ढोकळे बनवले. सगळेजण इथेच डाळ ढोकळे खाणार आहेत. थँक्यू बापूजी, थँक्यू. थँक्यू सो मच काकाजी. याला म्हणतात दूरदृष्टी, म्हणजे डिस्टन्स साईट. अरे भिडे, गप्पा गोष्टी तर होत राहतील, पण या डाळ ढोकळ्याच्या सुगंधावरून असं वाटतंय की डाळ ढोकळे खूप स्वादिष्ट झाले असतील. तर आता सुरू करूया. हो, गप्पा खूप झाल्या. आता डाळ ढोकळे खाऊयात. मला आता जबरदस्त भूक लागली आहे. चल, चल, चल. नाहीतर बापूजींच्या हातचे चटकदार डाळ ढोकळे थंड होतील. हा, द्या, बबिता, तुला जे हवं ते मी बनवीन. अय्यर भाऊ, बबिताजींसाठी जेवण बनवा. बबिताजींना बनवू नका. दया, डोळे बंद कर. का? आता कोणती शिक्षा शिल्लक आहे? तुला अजून शिक्षा मिळाली कुठे आहे? आता मिळेल. डोळे बंद कर. बंद केले. थोडं फिर. डोळे उघडू नको. हा, गजरा, ही आहे माझी शिक्षा? हो. टपूचे पप्पा, तुम्ही तर मला घाबरवलंच होतं. अगं माझी भोळी दया, बापूजींनी मला आजच बायकोची सेवा करायचा मस्त धडा शिकवला आणि मी तुला शिक्षा देईन असं होऊ शकतं? ते पण आहे. मग अच्छा टपूचे पप्पा, जर का मी तुमची पहिली शिक्षा मानली असती आणि कायमची अहमदाबादला गेले असते तर? असं कसं गेली असतीस? मी तुला जाऊ दिलं असतं तर गेली असतीस ना? अगं आपली जोडी जिलेबी आणि फाफड्यासारखी आहे. जिलेबी आणि फाफडा कधी वेगळं होऊ शकतात? नाही. मग ए दया, आज माझी तुझी सेवा करण्याची इच्छा आहे. सांग, मी तुझ्यासाठी काही काम करू? पाणी घेऊन येऊ? ही चादर घालू? नाही टपूचे पप्पा, काय करते? मला पाप लागेल. अगं तू माझं काम करतेस तेव्हा मला तर काही पाप लागत नाही. मग तुला कसं काय पाप लागेल? आणि असंही नवरा बायको जर एकमेकांची मदत करतील तर त्याच्यात पाप कसलं? नवरा आणि बायकोचं नातं तर मोबाईल आणि बॅटरी सारखं आहे. मोबाईल आणि बॅटरी? हा,
दोघे एकमेकांसाठी पूरक आहेत. बघ, मोबाईल आहे आणि बॅटरी नाहीये तर मोबाईल काही कामाचा नाही, आणि बॅटरी आहे आणि मोबाईल नाहीये तर बॅटरी काही कामाची नाही. समजलीस? तर चल आदेश दे, बोल. आज मी तुझ्यासाठी काय काम करू? तू जे बोलशील ते मी करीन. बोल. ठीक आहे बाबा, ठीक आहे. या आराम खुर्चीवर धूळ कधीपासून आराम करते, तर त्याला उठवून पळवून लावाल. बस. अरे आता धूळ उडवून लावतो, बाजूला सरक. अच्छा टपूचे पप्पा, वॉशिंग मशीन मध्ये कपडे ठेवलेत, ते जरा सकाळी धुवून टाका. आणि 2 चमचे वॉशिंग पावडर टाका. आणि हा, सकाळी दूधवाले भैया येतील तर दूध घ्या आणि दूध गरम पण करून ठेवा. आणि हा, दूध गरम करताना पातेल्यात आधी थोडं पाणी टाका आणि मग दूध टाका. मग टप्पूसाठी नाश्ता बनवा, चहा सुद्धा बनवा आणि भाजी सुद्धा चिरून ठेवा. आणि पीठ पण मळून ठेवा. ठीक आहे? काय झालं? मोबाईल बंद झाला की काय? बॅटरी खराब निघाली. एक बोट काय दिलं, माझा दोन्ही हात ओढून घेतले. गब्बर सिंग. अरे मी तर मज्जा करत होते. तुम्ही गमत करू शकता तर काय मी गमत नाही करू शकत? सोमडे. चला झोपा आता छय्या बाबू. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्धमं भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. गुड मॉर्निंग बबिताजी. हाय जेठाजी. काय झालं? अय्यर भाऊला कुठे सोडायला चालला आहात? जेठालाल, बबिता मला सोडायला नाही चालली, मी तिला सोडायला चाललो आहे. कुठे? जेठाजी, ते आम्ही तुमच्या घरी येऊन समजावून सांगतो. हो ठीक आहे, ठीक आहे. या या या. बबिता प्लीज प्लीज प्लीज. दया. आले. काय झालं? दया, काय सांगू दया, बबिताजी आणि अय्यर भाऊ मध्ये भांडण झालं. बबिताजी घर सोडून चाललेत. पण तुम्हाला कोणी सांगितलंय? अगं मी आता बाल्कनीत ते सूर्यदादाला पाणी वाहत होतो तेव्हा माझ्या डोळ्यांनी पाहिलं. मी त्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर दोघे हळू आवाजात भांडण करत होते आणि अय्यर भाऊच्या हातात बबिताजींची सुटकेस होती. चला चला लवकर त्यांना समजावून सांगूया. ते इकडेच येत आहेत. आपल्या घरी? हा. बबिता ऐक, चल लवकर. या बबिताजी, अय्यर भाऊ. बबिताजी, नवरा बायकोंमध्ये छोटे छोटे खटके तर उडतच असतात, त्यामुळे कोणी घर सोडून थोडी ना जात. नाही, अर्थातच नाही, नाही केलं पाहिजे. मग तुम्ही घर सोडून का चाललात? मी घर सोडून चालले? कोणी सांगितलं तुम्हाला? टपूच्या पप्पांनी. जेठालाल, मी आता माझ्या बाल्कनी मधून पाहिलं तेव्हा तुम्ही कंपाऊंड मध्ये दोघे भांडत होतात आणि अय्यर भाऊंच्या हातात तुमची बॅग होती, म्हणून मला वाटलं की तुम्ही घर सोडून. नाही जेठाजी, आम्ही भांडत नव्हतो. खरं तर मी राजकोटला चालली माझी मैत्रीण रुपालीच्या लग्नाला. तर मला दयावहिनींकडून एक बांध्याची साडी हवी होती आणि अय्यर मला म्हणत होता की एअरपोर्ट साठी उशीर होतोय तर राजकोटला जाऊनच साडी घे. आता मी राजकोटला जाऊन कधी साडी विकत घेणार? त्यापेक्षा मी दयावहिनींकडून एक बांध्याची साडी घेते. आणि याच गोष्टीवरून आमच्यात वाद चालू होते आणि तुम्हाला लांबून बघताना असं वाटलं असेल की आमच्यात भांडण चालू आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघं भांडत नव्हता? नाही, अजिबात नाही. सॉरी. ते काय आहे की गोकुळधाम आपल्या एका कुटुंबासारखं आहे ना, तर तुम्हाला त्रासात बघून असा मला पण त्रास झाला, काळजी वाटायला लागली, म्हणून मी पळत दयाकडे आलो आणि दयाला सांगितलं की तू प्लीज बबिताजींना समजावून सांग की असं घर सोडून जाऊ नका. काय जेठालाल, तू काही विचार करतोस? सॉरी सॉरी, पण ऐकून खूप आनंद झाला की हा सगळा माझा गैरसमज होता. दयावहिनी, तुम्ही तुमची चांगली बांध्याची साडी मला द्या ना प्लीज. हा देते ना, पण आधी तुम्ही बसा. तुमच्यासाठी चहा, अय्यर भाऊ तुमच्यासाठी कॉफी आणि नाश्ता घेऊन येते. दयावहिनी, आम्ही चहा नाश्ता करून आलोय. अरे बाबा, जरी करून आला असला तरी आता नाव काढलंय तर थोडं काहीतरी खा. नाही नाही नाही, खरं तर मला खूप उशीर झालाय आणि माझी फ्लाईट मिस झाली तर मला लग्नाला पोहोचता येणार नाही. तर दयावहिनी, तुम्ही मला तुमची एक साडी द्या ना प्लीज. हा देते. जा जा घेऊन ये. या बसा तरी. या बसा बसा. या बसा. हा हा हा.
पण लग्नाला जायचं ठरलं नव्हतं, अचानक ठरवलं बबिताजी. खरं तर लग्नाला आम्ही दोघेही जाणार होतो, पण अय्यरची सुट्टी रद्द झाली. मग मी पण जायचं रद्द केलं होतं. पण मग रात्री उशिरा मला कळलं की माझे काही मित्र पण लग्नाला जाणार आहेत. मग मी विचार केला की मी त्यांच्या सोबतच जाईन. हो, नाही, बरोबर विचार केला तुम्ही. असंही हल्ली कुठेही एकट्याने जाण्यासारखं नाहीये बबिताजी. नाही म्हणजे राजकोट मोठा आहे, राजकोट मस्त आहे, तुम्ही बिनधास्त एकटे फिरू शकता. हा, राजकोट मध्ये आमचे खूप नातेवाईक आहेत, तुम्हाला अजिबात एकटं वाटू देणार नाहीत. तुम्हाला माहितीये माझ्या मावशीची मुलगी आहे ना, ती पण तिथेच आहे, आणि माझ्या काकाच्या मुलाचं तिकडे. बबिताजी एकट्या नाही चालल्या, ते त्यांच्या 3-4 मैत्रिणींसोबत चालले आहेत तिथे. तरी पण तुम्ही फोन केलात ना, बस सगळे मदत करायला येतील. तर तू साडी दाखव ना, ये इकडे ये, मी तिथे जातो. हा बबिता, याच्यातली लवकर एक साडी सिलेक्ट कर, आपल्याला उशीर होतोय. अरे एक काय, मी तर म्हणतो बबिताजी सगळ्या घेऊन जा. बरोबर. जेठालाल, बॅग मध्ये एवढी जागा नाहीये. अरे बाबा, तुम्ही त्याचं टेन्शन कशाला घेता? दया, एक मोठी सूटकेस पण घेऊन या. आणते. अरे नाही जेठाजी, मला फक्त एकच साडी हवी आहे. आता एकाने काय होणार बबिताजी, घेऊन जा ना. आणि असंही सगळ्या साड्या कपाटात पडून आहेत. अरे तू उभी काय, जा घेऊन ये सूटकेस. जेठालाल, बॅग सोड, उशीर होतोय. बबिता, तू या साड्यांमधून एक साडी निवड, नाही तर तुझी फ्लाईट निघून जाईल. अरे हो बाबा, 1 मिनिट. जायचंय बबिताजींना आणि अय्यर भाऊंना टेन्शन येतंय. जेठालाल, 45 मिनिटा आधी काउंटर बंद होतं, नंतर 2 मिनिट पण लेट झालं तर फ्लाईट निघून जाते. माहितीये, 45 मिनिट आधी ना. किती वाजताची फ्लाईट आहे? फ्लाईट किती पण वाजता असू दे. बबिता, तू लवकर एखादी साडी निवड ना. ओके बरोबर आहे. बबिताजी, असं वाटतंय आज अय्यर भाऊंच्या एकट्यात काहीतरी प्रोग्राम आहे. काही करून त्यांना तुम्हाला राजकोटला पाठवायचं आहे. जेठालाल, माझा काही प्रोग्राम नाहीये. बबिता, तू एखादी साडी निवड ना. हे बघ, ही साडी खूप सुंदर दिसते, ब्राईट मरून कलर. तुझ्या गोऱ्या स्किनवर मस्त दिसेल. बेस्ट. ऍक्च्युली खरंच सुंदर आहे. हो दया वहिनी, मस्त साडी आहे, मानलं पाहिजे तुमच्या पसंतीला. अय्यर भाऊ, ही साडी मी नाही घेतलीये, टपूचे पप्पा माझ्यासाठी घेऊन आले. ओ खरंच मस्त जेठाजी, छान पसंत आहे तुमची, मी इम्प्रेस झाले. थँक्यू. एरवी पुरुषांना बायकांच्या खरेदीबद्दल ना फारसं कळत नाही. माझं कसं ना बबिताजी एकदम वेगळं आहे. काय, मला तर खूप मज्जा येते या दयासाठी काहीतरी खरेदी करायला. मी कुठेही असं बाहेर जातो तर मला कुठली चांगली साडी दिसली तर एकदम असं मेंदू समोर अशी दया दिसायला लागते की ही साडी दयाने नेसली तर खूप सुंदर दिसेल. मग खरेदी करतो मी. ओ किती गोड आहे. बबिता, दुसरा ऑप्शन म्हणजे हा कलर तुझ्यावर खूप सुंदर दिसेल. हे बघ. हो, तोही सुंदर कलर आहे. ही सुद्धा टपूच्या पप्पांनीच आणलीये. आता मी जरा गोंधळात पडले. दोन्ही पैकी कोणती साडी घेऊ कळतच नाहीये. जास्त विचार करू नका बबिताजी, दोन्ही घेऊन जा. दया, एक काम कर, ही पण दे ना ग, दे. हा, याच्यात काय एवढा विचार करायचा बबिताजी, ठेवा त्यात घेऊन द्या. अगं ते मॅचिंग ज्वेलरी हे बघा, रेडीच आहे. ओ थँक्यू, खूप सुंदर आहे. याच्यात ठेवून द्या, बॅग मध्ये फटाफट पॅकिंग करून द्या. काय तुम्ही पण बबिताजी, मी तर म्हणतो सगळं घेऊन जा. थँक्यू बबिताजी. थँक्यू. ओके, खूप छान. अय्यर भाऊ, खरंच तुम्ही बबिताजी बरोबर राजकोटला जायला हवं होतं. आमच्या गुजराती लग्नात तुम्हाला तर खूप मज्जा झाली असती. मला माहिती आहे दया वहिनी, पण काय आहे की कॅनडावरून काही लोक मीटिंग साठी माझ्या ऑफिस मध्ये येणार आहेत आणि बॉसने सांगितलं की माझं मीटिंग मध्ये असणं महत्वाचं आहे, म्हणून माझी सुट्टी रद्द झाली. पण अय्यर भाऊ, बॉसला हे सांगायची काय गरज होती की तुम्ही लग्नाला चाललाय? सांगायचं ना की तुम्ही आजारी आहात म्हणून. पण जेठालाल, मी आधीच कसं सांगू शकतो की मी आजारी पडणार आहे? अरे अय्यर भाऊ, मला असं म्हणायचंय की काहीतरी खोटं कारण बनवून बॉसला सांगायचं होतं. हे जट्या, अय्यरला खोटं बोलायला शिकवतोयस? नाही बापूजी, मी हे म्हणत होतो, बबिताजी काय त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नाला चाललेत राजकोटला, तर मी अय्यर भाऊला म्हणत होतो की त्यांना पण बिचाऱ्या बबिताजी एकट्या चालल्या आहेत तर त्यांच्या बरोबर जायला हवं. खोटं बोलून? नाही, खोटं बोलून नाही, काही करून जायला हवं. बाबूजी, आम्ही निघतो, नाहीतर
बबिताची फ्लाईट मिस होईल. हो हो ओके ओके चला, चला. बाय दयावेगन थँक्यू सो ओके मच सावकाश जा बबिताजी. आणि पोहोचल्यावर एक फोन हो, करा हो. अय्यर भाऊला. चला मी पण दुकानात चाललोय बापूजी. एक मिनिट. तू लोकांना उलट सुलट शिकवतोस, खोटं बोलण्याची आयडिया देतोस. म्हणजे तू मला सुद्धा खोटं सांगून कित्येक वेळा दुकानात गेला नसशील ना? नाही नाही बापूजी, मी तुमच्यासोबत कधीच खोटं बोलत नाही. म्हणजे बाकीच्यांबरोबर खोटं बोलतो नाही, मी कधीच कुणाशीच खोटं बोलत नाही बापूजी. असं? म्हणजे आयुष्यात तू कधी खोटं बोललासच नाहीस? आता कधी कधी कुणाला वाईट वाटू नये म्हणून थोडंफार कधी कधी खोटं बोलावं लागतं. जसं आत्ता बोलतोयस. हं? समजावतो. मी तुला विचारलं की तू खोटं बोलतोस, तू म्हणालास नाही. जर तू हो म्हणाला असता तर मला वाईट वाटलं असतं, म्हणून तू खोटं बोललास. नाही म्हणालास, बोललास ना खोटं. बोल, उत्तर दे. अरे बोल. दया, मी दुकानात चाललोय. बापूजी यायच्या आधी मी दुकानात जातो. अरे पण तुम्ही चहा नाश्ता तर करून जा. अरे बाबा, चहा नाश्ता मी दुकानात करेन. आता इथे चहा नाश्ता करायला थांबलो तर बापूजी परत माझ्यावर ओरडतील. हॅलो, बोल बोल सोडी बोल. ओय जेठाप्रा, गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग बाबा, बोल लवकर बोल, काय काम आहे? ओय जेठाप्रा, ओय माझ्या डोक्यात कडक, कमाल, सुंदर, जबरदस्त आयडिया आली आहे रे. नाही नाही सोडी, आता नाही आता नाही. रात्री सोडा शॉप वर आपण भेटू ना तेव्हा सांग, ठीक आहे? ओ यार, मी रात्री विसरलो तर. अरे मग मी तुला आठवण करून देईन ना भावा. आणि मग तू विसरलास तर? मग तू मला आठवण करून दे. हा ओ हे पण ठीक आहे. मग भेटूयात रात्री सोडा शॉप वर. चल टाटा, बाय बाय, सी यू. ओके ओके ओके. चल दया, मी जातो. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. लागलं का? सॉरी. जय जिनेंद्र बाई. ओय अय्यर, अरे, काय मजा आहे. नाही, मी सांगतो ना. एक मिनिट. या आपल्या सोडीला काहीतरी सांगायचं आहे. अरे अभिनंदन सोडी, आम्हाला माहित नव्हतं तू नवीन सेक्रेटरी ठेवलं आहेस ते. काय जेठालाल, काहीही बोलतोय? सॉरी 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 भाऊ. बोल बोल सोडी, काय बोलायचं होतं तुला? ओ यारो, ओय मला हे सांगायचं होतं की श्रावणचा महिना पण संपला, पाऊस सुद्धा गेला. ओय गणपती बाप्पा आपल्या या गोड सोसायटीमध्ये येऊन पुढच्या वर्षी परत येण्यासाठी सुद्धा गेले. ओय त्यानंतर नवरात्र सुद्धा गेली आणि दिवाळी सुद्धा गेली. अगदी बरोबर. आपले सगळे सण झाले. आता तर चांगलं चांगलं जेवण पुढच्या वर्षीच मिळेल. ओ हाती प्रा, ओ हवं असेल तर चांगलं जेवण उद्याही मिळू शकतं. कसं? उद्या 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 कसं? उद्या काय? ओ यार कमाल आहे, तुम्ही सगळे विसरलात. ओय उद्या 31 डिसेंबर आहे. अरे हा, तू कसा विसरला? उद्या 31 डिसेंबर आहे भाऊ. अरे मी कसा विसरलो, म्हणजे गेलं डोक्यातून माझ्या. ओय 31 डिसेंबरला आपली वाली पार्टी झालीच पाहिजे ना यार. हो बरोबर आहे. पाहिजे ना. खूप मजा येईल ना. पार्टी तर झाली पाहिजे, पण बबिताजी इथे नाहीयेत. त्यांच्याशिवाय पार्टीमध्ये काय मजा येईल? काय झालं? काय? हा नाही नाही, मी ते म्हणत होतो की हा उद्या 31 डिसेंबर आहे आणि आपण कसे विसरलो? हो, मागच्या वर्षी सुंदरलालने काय छान पार्टी दिली होती 31 डिसेंबरची. जलसा पार्टी. आणि वरून सोसायटीला 1 लाख रुपयाचा फंड पण दिला होता. हो, फ्री मध्ये जलसा पार्टी झाली होती. बाबा जेठालाल, एक काम कर, सुंदरलालला फोन करून विचार तर खरं की या वर्षी सोसायटीमध्ये 31 ची पार्टी नाही करायची. अरे भाऊ, आता खूप उशीर झाला. जर त्याला पार्टी करायची असती तर त्याचं आयोजन तर 15 दिवस आधीच झालं असतं. कधीच फोन आला असता मला. अरे बाबा, विचार तर एकदा. विचारायला काय हरकत आहे? ओ पोपू, ओ राहू दे यार. ओय सुंदर प्राला विचारून काहीच अर्थ नाहीये. ओ तो कसली पार्टी देणार आहे? मागच्या वर्षी पाहिलं होतं ना कसली पार्टी दिली होती. ओय ती सुकी सुकी पार्टी. फक्त सरबत प्यायचं, ओय थोडा वेळ नाचायचं आणि गायचं. ओय अशी पार्टी पण काय पार्टी असते का यार? ओय पार्टी तर ती पार्टी असते ज्याच्यात कॅरम असेल.
ओय दूर होतील सगळी दुःख. ओय आपल्यावाल्या पार्टीला पार्टी म्हणतात. ओय मित्रांनो, ओय मी काही चुकीचं नाही बोललोय ना? सोडी तू बरोबर बोलतोय. नाही सोडी तू एकदम बरोबर बोलतोय. मी तर सोडीच्या बाजूने आहे. भाऊ शार्टीच्या पार्टी ऐवजी ती पार्टी होते ती पार्टी थोडी असते. करूया सोडी उद्या आपण शार्टीवाली पार्टी करूया. ओय आता कसं बोललास तू? अरे Cheers.